पीक विमा कंपन्यांच्या बीड येथील एजंटनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लूट केली. यात कृषी मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्या नेतृत्वात झरीजामणी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. या शेतमालाला योग्य भाव, कृषी पंपांना अखंडित वीज पुरवठा, वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, घरकुलासाठी 3 लाख रुपये देण्याची मागणी शिवसेनेने यावेळी केली. राज्यातला होतो त्याला न्याय हक्क मिळवून देण्याचं काम या संघटनेच्या मार्फत नेहमी झालं आहे आणि सातत्याने तो वसा घेऊन आम्ही आरोग्य आणि लोकांच्या मूलभूत गरजा हा विषय आम्ही घेऊन हा मोर्चा इथं काढला आहे. शेतकऱ्यांसाठी आहे, शेतमजुरांसाठी आहे, कामगारांसाठी हा मोर्चा केला की ज्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्याला शेतमालाला भाव नाही, शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी शेतमजुराला मजुरी देऊ शकत नाही. एकीकडे मजुरीचे दर वाढले पण शेतकरी देऊ शकत नाही अशी व्यवस्था झाली आहे. पण शेतकऱ्याला स्वतः त्याचा मालकी हक्क आहे की नाही हे कळायला लागलं, असं दिसायला लागलं. त्याच्यामुळे शेती हा व्यवसाय करणं परवडत नाही असं झालं आहे. तर ही व्यवस्था, ही मानसिकता, ही दुर्बलता आणणारी मानसिकता त्या लोकांमध्ये निर्माण करण्याचं काम आहे आणि आत्महत्याचं प्रमाण यांनी वाढलं आहे. हो, सत्य आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश या मोर्चाच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. घरकुलांचा विषय आहे त्यांचा, शेतमालाचा विषय मी बोललोच आहे पहिले. आणि पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा गेल्या वर्षी जो पीक विमा दिला नाही, काही बोगस लोक आले होते. रिलायन्स कंपनी जे सर्वे केले ते कृषी विभागाला माहीत नव्हते. 8 कोटी रुपये जे लोकांचे जमा झाले होते 1-1 रुपये या जिल्ह्यामध्ये, ते 8 कोटी ते रिलायन्स कंपनी घेऊन गेले आणि त्या 8 कोटीतूनच आम्हाला पैसे दिले काही शेतकऱ्यांना. म्हणजे आमच्या डोळ्यात बोट घातलं, काही दिलं नाही सरकारने आणि अंबानीला श्रीमंत करण्याचा एकमेव कार्यक्रम राबवला. ही चांगली बाब नाही आहे. हे सरकारचे डोळे उघडे राहिले पाहिजे आणि लोकांनी गावामध्ये नवीन कोणी भामटे बिमटे आले अशा लोकांचा समाचार घेतला पाहिजे, सांगायला पाहिजे, आम्हाला कळवलं पाहिजे की असे भाऊ लोक पैसे मागत आहे बा, विमा मिळवून देतो. सांगितलं तिथं ठोक ठाकरे येत नाही ना. हे बीडचे लोक आहे, कृषी मंत्र्याच्या गावातले लोक आहे, म्हणजे कृषी मंत्र्याचा इनडायरेक्टली हात आहे त्याच्यामध्ये.